पेज नंबर 145 वरील 7 नंबरचा प्रॉब्लेम बघायचा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे. द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्र हू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1 ॲज ॲट 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर. म्हणजे इथं भावेश आणि चंद्र हे दोन ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशो 3:1 दिलेला आहे. बॅलन्स शीट दिली आपल्याला. इथं पर्टिक्युलर्स ऐवजी लायबिलिटीज आणि असेट्स करून घ्यायचं. पहिल्यांदा बॅलन्स शीटचं आपण पोस्टिंग बघूया. क्रेडिटर्स आहेत ते न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचे. वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह हा पण लायबिलिटीला ट्रान्सफर करायचा. फक्त रिझर्व्ह वर्ड बघून डिस्ट्रीब्यूट करायचं नाही, कारण हा वर्कमेन्स आहे म्हणजे कामगारांच्या नुकसान भरपाईसाठी हा रिझर्व्ह तयार केलेला आहे. मग कामगारांची नुकसान भरपाई म्हणजे ही त्या ओनर्सची म्हणजे पार्टनर्सची त्याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही, म्हणून वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह हा लायबिलिटीला जाणार आहे. तर जनरल रिझर्व्ह आहे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आणि ह्या दोघांचं कॅपिटल आहे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन घ्यायचा. आता बँक आहे, मुद्दाम मी हायलाईट केले बघा या ठिकाणी, कारण आपण नेहमी काय करतो, असेटला जर बँक असेल तर बँक अकाउंट ओपन करत असतो आणि असेटला कॅश असेल तर कॅश अकाउंट ओपन करतो. पण या प्रॉब्लेममध्ये असेटला बँक असून सुद्धा आपण कॅश अकाउंट ओपन करणार आहे. त्याचं रिझन पुढं आपल्याला समजते. त्यामुळं हा बॅलन्स आहे असा असेटला लिहायचा. न्यू बॅलन्स शीटच्या असेटला आहे असे 20,000 रुपये बँक बॅलन्स लिहून ठेवायचा. त्यानंतर डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक, लँड, बिल्डिंग हे सगळे न्यू बॅलन्स शीटच्या असेटला. आता इथं असेटला गुडविल आहे, मग ह्या गुडविलची ट्रीटमेंट काय करायची, तर ॲडजस्टमेंटमध्ये कशा पद्धतीने दिले ते बघायचे. जर गुडविल बॉट इन कॅश असेल तर हे गुडविल आहे ते आपण ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये राईट ऑफ करायचं आहे. म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल असं लिहून ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्युशन त्याचं दाखवायचं आहे. आणि जर रिव्हॅल्यूड असं दिलं असेल म्हणजे असेटला गुडविल आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की गुडविलची नवीन किंमत एवढी एवढी झाली तर मात्र मग हे गुडविल आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करायचं असतं. तर ह्याच्यात आपल्याला पहिल्या प्रॉब्लेममध्ये येतं, पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये गुडविल बॉट इन कॅश सांगितलंय, म्हणून हे गुडविल कुठं जाणार आहे तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड रेशोमध्ये राईट ऑफ करायचं. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड रेशोमध्ये. अलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. अलिया ही न्यू पार्टनर आहे. तिला 1 एप्रिल 2018 रोजी ॲडमिशन दिले आणि त्यासाठी तिला फ्युचर प्रॉफिटमधील 1/5 शेअर हा मिळणार आहे. अलिया शाल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश म्हटले. म्हणजे अलियानं काय केलंय, 20,000 रुपये गुडविल रोख आणलं आणि नेसेसरी अमाऊंट आहे ती कॅश म्हणून आणलेली आहे, कॅपिटलसाठी लागणारी. आता इथं आपल्याला अमाऊंट दिली नाही बघा. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कॅपिटल म्हणून एवढी रक्कम आणली, एवढी अमाऊंट आणली असं सांगितलेलं होतं कॅशच्या स्वरूपात. पण इथं किती रक्कम आणली हे आपल्याला त्या अकाउंटवर कळणार आहे. त्याचं वर्किंग नोट आपल्याला करावी लागणार आहे. तर हे गुडविल बॉट इन कॅश आहे म्हणजे 2 एंट्र्या पास होतील, CG आणि गो सॅक. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आणि गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन सॅक्रिफाईस रेशो. या पद्धतीने इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार. आणि गुडविल बॉट इन कॅश आहे म्हणून हे असेटचं गुडविल आहे ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण राईट ऑफ करायचं म्हणजे टू गुडविल लिहायचं आणि ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्युशन द्यायचं आहे. बघा इथं सांगितलं काय, कॅशमध्ये आणलं म्हणून सांगितलंय, बरोबर का. कॅपिटलसुद्धा कॅशमध्ये आणलं म्हणून सांगितलंय. हे कशासाठी सांगते हे, तर आपल्याला कॅश अकाउंट का ओपन करायला लागतोय ते, आणि लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये पण सांगितलं आपल्याला कॅश संबंधी, म्हणून आपल्याला कॅश अकाउंट ओपन करायचं आहे. सेकंड ॲडजस्टमेंट काय आहे, अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड हॅज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. आता अंजू ही काय आहे, ओल्ड कस्टमर आहे, आपली जुनी ग्राहक आहे. हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड म्हणजे तिच्याकडून जेवढे पैसे मिळणार होते ते मिळणार नाहीत, म्हणून आपण ते बॅड डेट्स म्हणून काय केले आहेत, पहिलेच राईट ऑफ करून टाकलेले आहेत. आणि तिनं आता काय केलंय की 400 रुपये आपल्याला कॅशच्या स्वरूपामध्ये दिलेत, म्हणजे पैसे आपल्याला आता ते मिळालेले आहेत.
मग जेव्हा आपल्याला आता इथं डेटर्स म्हणून इथं असेटला काही त्याला टिकमार्क करायची नाही, त्याचा ॲडलेस करायचं नाही, कारण डेटर्स म्हणजे उधार विक्रीतून येणं असतं. पण इथं काय झालंय, विक्री झाली आणि ते पैसे मिळणार नाहीत असं गृहीत धरून आपण ते बॅड डेट्स म्हणून राईट ऑफ केलेले आहेत. पण आता ते पैसे मिळाले, पैसे आले म्हणून आपण कॅश अकाउंट डेबिट म्हणणार. आणि कशाचे, तर बॅड डेट्स रिकव्हर्ड. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स रिकव्हर्ड अशी या ठिकाणी एंट्री पास होणार आहे. म्हणजेच कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स रिकव्हर्ड असं आपण म्हणणार आहे. मग आता 400 रुपयांना आपल्याला पैसे मिळाले म्हणजे आपल्या फर्मचा काय झाला तर प्रॉफिट झाला, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट होईल आणि दुसरा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, कारण पैसे आले म्हणजे प्रॉफिट झाला. प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं. इथं डेटर्समध्ये काहीही ॲडलेस करायचे नाहीत. 3 नंबर, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज टेकन ॲज ₹40,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती घ्या म्हटलंय, 40,000. असेटला लँड बिल्डिंग किती आहे, 30,000. टिकमार्क केलं. 30,000ची झाली 40,000 म्हणजे काय झालं, 10,000 रुपये वाढले. म्हणजे असेटला काय करायला लागतील, आपल्याला 10,000 रुपये ॲड करायला लागतील आणि तेवढा आपल्या फर्मचा काय झाला, प्रॉफिट झाला, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह इज टू बी इन्क्रीज्ड बाय ₹10,000. वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह काय झाला, 10,000 वाढला. बाय म्हणजे ने, मग इथं वर्कमेन्स कॉम्पेन्सेशनला टिकमार्क झाली. 10,000 रुपयानं वाढला म्हणजे 10,000 रुपये ॲड होणार. आता देणं वाढलं, लायबिलिटीला 30,000 रुपये होते, त्या ठिकाणी 40 झालं म्हणजे काय झालं, आपला लॉस झाला. म्हणून त्याचा डबल इफेक्ट होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम्स ऑफ ₹200 टू बी अकाउंटेड फॉर. म्हणजे ॲक्रूड इन्कम आहे, ॲक्रूड इन्कम म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम आहे, 200 रुपये आहे, बरोबर. मग ते आपल्याला पैसे मिळणार, आता मिळणार, पैसे मिळाले म्हणजे मिळाले नाही, मिळणार आहेत, आउटस्टँडिंग आहे, येणं आहे. येणं म्हटलं की आपण कुठं लिहितो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता असेटला 200 रुपये आधी नव्हते, आता नोंदवले म्हणजे आपली असेट 200 वाढली म्हणजे आपल्या फर्मचा झाला प्रॉफिट, म्हणून तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा. त्यानंतर 6 नंबर, द कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. काय म्हटलंय बघा, सगळ्या पार्टनर्सचं जे भांडवल आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲडजस्ट करा आणि त्यासाठी बेस काय घ्या, टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. आता नेहमी काय करतो आपण, नवीन पार्टनरनं जेवढं भांडवल आणलंय तो आपण बेस घेत असतो, पण इथं नवीन पार्टनरनं भांडवल आणलेलं किती हे सांगितलं नाही, तर नेसेसरी अमाऊंट म्हटले आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये, म्हणजे किती भांडवल आणलं हे बॅलन्सिंग फिगर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यामुळे त्या नवीन पार्टनरचं कॅपिटल हे बेस म्हणून आपल्याला इथं घेता येत नाही. त्यासाठी जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्या दोघांचं आपल्याला कॅपिटल त्या ठिकाणी बेस म्हणून घ्यायला लागणार आहे. ते पण कधी, आफ्टर ॲडजस्टमेंट, म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्यानंतर मग कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स असेल तो म्हणजे आपला काय येणार आहे, त्या ठिकाणी तो बेस म्हणून आपल्याला घ्यावा लागणार आहे. ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ or bought in by the partners for adjusting their capital account. बघा आता ही न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण जेव्हा कॅपिटल ॲडजस्ट करतो तेव्हा एकतर रक्कम कमी पडत असते किंवा एकतर त्यांच्याकडे रक्कम जास्त असते. मग त्यावेळेला 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे, कॅश अकाउंट, बँक अकाउंट, लोन अकाउंट किंवा करंट अकाउंट. या चारीपैकी जिथं ॲडजस्टमेंट करायला सांगितले ते नाव आपण या ठिकाणी टाकत असतो. मी तर कशा थ्रू सांगितले तर कॅश म्हणले बघा, ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ, म्हणजे जर जास्त रक्कम असेल तर ती काय करायची, तिथं ॲक्च्युअल रक्कम ती पेड करायची. ऑर बॉट इन बाय द पार्टनर्स, जर रक्कम कमी पडत असेल तर त्या पार्टनरनी तेवढी रक्कम रोख बिझनेसमध्ये आणायची आहे. फॉर ॲडजस्टिंग देअर कॅपिटल अकाउंट, त्यांचं कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी ॲक्च्युअल कॅश आणायचे किंवा त्यांना ॲक्च्युअल कॅश जास्त जर असेल तर ती त्या ठिकाणी काय होणार आहे, त्यांना पेड केली जाणार आहे. म्हणजे इथं कॅश थ्रू ॲडजस्टमेंट आहे, म्हणून आपण अकाउंट कोणतं ओपन करायचं तर कॅश अकाउंट या ठिकाणी ओपन करायचा आहे. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अँड बॅलन्स शीट आफ्टर अलियाज ॲडमिशन. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट हे आपल्याला इथं प्रिपेअर करायचे आहे. तर न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन तुम्ही पहिल्यांदा
करून घ्या. न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. न्यू रेशो 3:1 येईल आणि सॅक्रिफाईस रेशो आहे तो 3:1 या पद्धतीने त्या ठिकाणी येणार आहे. तर आखत असताना पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट टाकायचा, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टाकायचा, बॅलन्स शीट टाकायची आणि त्यानंतर कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट या पद्धतीनं आखून घ्यायचं आहे. हा प्रॉब्लेम पोस्टिंग आहे ते 2 वेळा व्यवस्थित तुम्ही ऐका आणि त्यानंतर व्हिडिओ 2 वेळा बघा आणि मग प्रॉब्लेम सोडवा, कारण टिपिकल प्रॉब्लेम आहे. वेगळ्या पद्धतीने ॲडजस्टमेंट या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित प्रॉब्लेम लर्न करून घ्यायचा पहिला आणि मग सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे. तर न्यू रेशो किती आला पाहिजे? 3:1 आणि सॅक्रिफाईस रेशो 3:1 हा त्या ठिकाणी आला पाहिजे. आता पोस्टिंग करत असताना क्रेडिटर्स आहेत 20,000 आणि वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह हे दोन्ही आयटम आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स आउटरला आले आणि वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह टिकमार्क आहे, त्यामुळे तो आयटम आपला इनर कॉलमला आला. त्यानंतर कॅपिटल आणि जनरल रिझर्व्ह हे दोन्ही आयटम आपले कुठे ट्रान्सफर होणार आहेत? तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 1 नंबरला आपण बॅलन्स ट्रान्सफर करतो. बॅलन्स जो आहे लायबिलिटी साईडचा तो ब्रॉट डाऊन म्हणून घेतला आणि त्यानंतर जनरल रिझर्व्ह आहे तो ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून दाखवला. त्यानंतर असेटला बँक आहे असं असेटला जाणार आहे बघा. बँक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक आणि लँड अँड बिल्डिंग हे आयटम आहे असे आपण असेटला घेतले. बँक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक आणि लँड अँड बिल्डिंग. टिकमार्क कशाला आहे? फक्त लँड अँड बिल्डिंगला. लँड अँड बिल्डिंग आपलं इनरला आलं. डेटर्स जसं दिलं त्या पद्धतीने घेतलं. बँकचा आहे तसा बॅलन्स 20,000 रुपये घेतला. आता हे जे गुडविल आहे असेटला हे काय करायचं आपल्याला? राईट ऑफ करायचं आहे. म्हणजे ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. मग ह्याचा इफेक्ट कुठं येणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल ओल्ड पार्टनर्सना ओल्ड रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा काय आहे ते. आपल्याला काय दिलंय? अलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. अलियाला 1 एप्रिल 2018 रोजी 1/5 शेअरसाठी ॲडमिशन दिलेलं आहे. अलिया शाल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर. जरा बघा वाचा ॲडजस्टमेंट व्यवस्थित. झाली का वाचून ॲडजस्टमेंट? काय दिलंय? अलिया शाल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे अलियानं काय केलंय? 20,000 रुपये गुडविल आणलेलं आहे आणि नेसेसरी अमाऊंट कशासाठी सांगितले? नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. कॅपिटलसाठी आवश्यक आहे तेवढी रक्कम ती कॅशमध्ये आणणार आहे. मग ही ॲडजस्टमेंट आपण आत्ता सोडवू शकत नाही. फक्त कुठली सोडवणार? तिनं गुडविल 20,000 रुपये आणलं. पहिली एंट्री आपली CG कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आता इथे मी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलंय, पण आपण इथं अमाऊंट लिहू शकत नाही कारण आपल्याला असेटला काय बॅलन्स दिलेला नाही. लिहिलं तरी पण चालू शकते टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कारण आपल्याला दिलेला नाही. फक्त इफेक्ट कशाचा झाला? आपला CG म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. किती? 20,000. ह्याचा डबल इफेक्ट कुठं होणार? गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश आणि पुन्हा गो सॅक म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे त्याचा इफेक्ट दुसरा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल ओल्ड पार्टनर्सना सॅक्रिफाईस रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. त्यानंतर अंजू अँड ओल्ड पार्टनर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड has paid ₹400 in cash in full settlement of his dues. अंजू ही आपली ओल्ड पार्टनर आहे आणि तिच्याकडून जे 400 रुपये येणं होतं ते आपण बॅड डेट्स म्हणून राईट ऑफ करून टाकलेलं होतं, पण तिनं आता ते पैसे आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे पैसे आले कॅश अकाउंट डेबिट. पण कशाचे? तर बॅड डेट्स रिकव्हर्ड. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स रिकव्हर्ड असा त्याचा इफेक्ट दाखवायचा. 400 रुपये मिळाले. आता पैसे आपल्याला मिळाले म्हणजे आपला प्रॉफिट झाला. म्हटल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅड डेट्स रिकव्हर्ड
400 रुपये. इथं बॅड डेटचा इफेक्ट झाला दोन्ही साईडला. त्यानंतर 3 नंबर, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग टू बी टेकन ॲज ₹40,000. लँड बिल्डिंगची किंमत किती घ्या म्हटले आता? 40,000. बघा, इनरला 30,000 आहे तर आउटरला 40,000. 10,000 वाढ झाली, ॲप्रिसिएशन झालं, प्रॉफिट झाला. तेवढ्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 या पद्धतीनं इफेक्ट दाखवला. त्यानंतर वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह इज टू बी इन्क्रीज्ड बाय ₹10,000. वर्कमेन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह आहे तो 10,000 रुपयानं वाढवला. म्हणजे इन्क्रीज झाला, म्हणजे ॲड होणार. 10,000 रुपये ॲड करून 40,000 झाले. आधी लायबिलिटी होती 30,000, आता झाली 40,000. 10,000 रुपये जास्त द्यावे लागणार, म्हणजे बिझनेसचा झाला लॉस. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह अकाउंट 10,000. 5 नंबर, unaccounted accrued incomes of ₹200 to be accounted for. accrued income आहे. accrued म्हणजेच आउटस्टँडिंग. येणं होतं किती? 200 रुपये. आता त्याची नोंद आपल्याला करावी लागेल. आता ही असेट आहे. accrued इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम हे आपलं येणं असतं, म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला accrued इन्कम कोणतं हे नाव नाही, फक्त accrued इन्कम म्हटलंय, कोणता आयटम ते दिलेलं नाही. त्यामुळे आपण आहे असं accrued इन्कम लिहिलं किती? तर 200. आता असेट आपली 200 रुपयानं वाढली, म्हणजे आपल्या बिझनेसचा पुन्हा प्रॉफिट झाला. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय accrued इन्कम 200 असं त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट सांगितले, द कॅपिटल्स ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. सगळ्या ॲडजस्टमेंट करून झाल्यानंतर ओल्ड पार्टनर्सचं जे काय कॅपिटल आहे टोटल दोघांचं ते बेस माना आणि न्यू रेशोमध्ये कॅपिटल त्या ठिकाणी ॲडजस्ट करा असं सांगितलं. आणि त्यासाठी जर पैसे कमी पडत असले तर बिझनेसमध्ये रोख आणा, आणि एक्सेस राहत असले तर ते बिझनेसमधून देऊन टाका असं सांगितलेलं आहे. तर सगळे ॲडजस्टमेंट तर झालेत, पण रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी क्लोज करावा लागणार आहे. रिव्हॅल्युएशनच्या इथं डेबिटला 10,000 होते आणि क्रेडिटला 10,600. ते दोन्हीकडे मांडले. 10,600 मधून हे 10,000 वजा केले तर 600 रुपये झाला प्रॉफिट. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मग भावेश आणि चंद्र ह्या दोघांना ओल्ड रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. आता त्याचा डबल इफेक्ट आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आहे, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन 450 आणि 150 असं डिस्ट्रीब्युशन त्याचं झालं. आता याच्यानंतर काय करायला लागणार आपल्याला? दोघांचं कॅपिटल काढायचं आहे. दोघांचं म्हणजे कुणाचं? भावेश आणि चंद्र ह्या दोघांचं. मग आतापर्यंत मी टिकमार्क केलेत बघा, एवढेच आपले ॲडजस्टमेंट आता झालेले आहेत. क्रेडिटला 4 आयटम आहेत आणि डेबिटला फक्त एक गुडविलचा आयटम आहे. तर आता टोटल करत असताना काय करणार आपण? भावेशचं 32,000, 18,000, 450 आणि 15,000 एवढ्यांची टोटल करणार. आणि त्यातून काय करणार? डेबिट साईडला आहेत किती? 31,500 ते लेस करणार. बघा, कॅपिटलचा बॅलन्स काढण्यासाठी 32,000, 18,000, 450 आणि 15,000 या आयटमची टोटल करायची. आणि डेबिटला आहेत किती? 31,500 तेवढे लेस करायचे. इथं वर्किंग नोटमध्ये दाखवलंय बघा, भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट. मग इथं अमाऊंट दिले 33,950. मग ती कशी आली ती मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता जे सांगितलं मी 32,000, 18,000, 450, 15,000 यांची टोटल आणि 31,500 वजा केली की अमाऊंट येते किती? 33,950. आपल्याला इथं कुठं लिहायची नाही अमाऊंट, ही वर्किंग नोटमध्येच बघायचं आहे. तसं चंद्रचं पण बघायचं. डेबिटला आहे 10,500, मग क्रेडिटला एकच 28 आहे, म्हणजे क्रेडिट साईडच जास्त असणार आहे इथं पण. म्हणजे इथं 28,000, 6,000, 150 आणि हे 5,000 एवढ्यांची टोटल करायची. आणि त्याच्यातून वजा किती करणार? डेबिट साईडला आहे त्याच्या 10,500. 28, 6,000, 150, 5,000 आणि त्यातून वजा करायचे 10,500. म्हणजे किती भांडवल आलं? 28,650. हे कुणाचं आलं? चंद्रचं. बघा, भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आणि चंद्रच कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट. हे वर्किंग नोटमध्ये लिहा तुम्ही या पद्धतीनं, आणि ब्रॅकेटमध्ये मी जसं लिहिलंय का त्या पद्धतीनं तिथं लिहून दाखवा. म्हणजे परत आपल्याला कधी प्रॉब्लेम सोडवताना लक्षात येतं की ह्या आफ्टर ॲडजस्टमेंट म्हणजे नेमकं कुठलं आलं. तर आता ह्या दोघांचं टोटल कॅपिटल आपल्याला बेस मानायचं आहे आणि न्यू रेशोमध्ये कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. मग हे एकट्या सेपरेट आलं. मग ह्या दोघांचं टोटल कॅपिटल आपल्याला काढलं पाहिजे. टोटल कॅपिटल ऑफ भावेश अँड चंद्र फॉर 4/5 शेअर. आता 4/5 शेअरचा अर्थ मी तुम्हाला सांगते.
मग हे 33,950 आणि 28,650 या दोन्हींची टोटल केली तर आपली येते किती 62,600. आता हे 4/5 का आलं तर नवीन पार्टनरचा शेअर बघा इथं आपल्याला बॅलन्स शीटच्या खाली दिलेला आहे किती 1/5. म्हणजे याचा अर्थ काय 5 रुपये जर प्रॉफिट झाला तर त्यातला 1 रुपया कोणाला देणार आलियाला देणार आहे. म्हणजे राहिलेले 4 रुपये ते कोणाचे असणार भावेश आणि चंद्रचे. म्हणून त्या दोघांचा शेअर किती झाला त्या ठिकाणी दोघांचा मिळून 4/5. म्हणजे ह्या 4/5 शेअरसाठी त्या दोघांचं भांडवल किती आहे 62,600. मग आपल्याला फर्मचं कॅपिटल काढावं लागतं त्यावेळेला आपण रेसिप्रोकल करून काढतो ते बघितलेलं आहे आपण कसं. मग टोटल कॅपिटल ऑफ द फर्म शुड बी हे जे भांडवल आहे आपण आतापर्यंत इथं नवीन पार्टनरचं घेत होतो पण इथं नवीन पार्टनरचं माहीत नाही म्हणून ह्या दोघांचा आपण बेस घेतलाय. म्हणून 62,600 गुणिले त्यांचा जो प्रॉफिट लॉसचा शेअर असेल त्याचं रेसिप्रोकल करायचं म्हणजे उलट घ्यायचा अंशाचा छेद आणि छेदाचा अंश. म्हणजे 4/5 आहे त्याचं रेसिप्रोकल काय झालं 5/4 आणि ह्याला गुणाकार भागाकार केला की अमाऊंट किती येते तर 78,250. आता हे टोटल फर्मचं झालं. आता हे कॅपिटल काय करायचं आपल्याला न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणून न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ भावेश चंद्र अँड आलिया इज 3:1:1 3:1 हा त्यांचा रेशो झाला. मग आता भावेशचं न्यू कॅपिटल किती चंद्रचं न्यू कॅपिटल किती आणि आलियाचं न्यू कॅपिटल किती हा भाग आपल्याला या ठिकाणी बघावा लागणार आहे. तर त्या भावेश टोटल कॅपिटल आहे ते 78,250 हे तिघांच्या ठिकाणी लिहून घेतलं. आता रेशो 3 आहे म्हणजे 3/5 1/5 आणि 1/5 त्या टोटल कॅपिटलला 3/5 1/5 आणि 1/5 न गुणायचं म्हणजे 5 न भाग घालवायचा आणि अंशाने त्या ठिकाणी गुणायचं आहे. मग या पद्धतीने इथं 46,950 15,650 आणि 15,650 हे कॅपिटल येते. मग हे कॅपिटल आपल्याला कुठं लिहायचं इथं बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन घेतो ते ह्या 3 अमाऊंट आल्या. आणि मग ह्या तिन्ही अमाऊंट कुठे घेणार आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल्स म्हणून हे भावेश चंद्र आणि आलिया ह्या तिघांचं कॅपिटल म्हणून तिघांच्या अमाऊंट आल्या. इनरला लिहून आउटरला टोटल केली तरी पण चालू शकते. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. टिकमार्क करत आले बघा आता मी. आता पहिल्यांदा आपण आलियाचा जर विचार केला तर इथं बॅलन्स कॅरी डाऊनच्या पुढे इथं आलियाला अमाऊंट आलेली आहे 15,650. पण इकडं आहे का तर इथं काहीच नव्हतं म्हणून इथं बॅलन्सिंग फिगर आली बघा ही बॅलन्सिंग फिगर आली इथं 15,650. तेवढी रक्कम तिला आणायला लागणार. म्हणजे नेसेसरी अमाऊंट म्हटलंय का आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये नेसेसरी अमाऊंट बॉट इन कॅश फॉर कॅपिटल म्हणजे कॅपिटलसाठी तिने किती आणलं 15,650. तसं आता चंद्रचं बघायचं चंद्राची क्रेडिट साईड जास्त आहे ती दोन्हीकडे मांडली आणि मग डेबिट साईडचे 10,500 आणि 15,650 हे त्या खालच्या टोटलमधून वजा केले तर इथं बॅलन्स येतोय 13,000. म्हणजे हे एक्सेस सरप्लस कॅपिटल आहे ते पण पेड करायला लागणार म्हणजे त्याला लिहिलं आपण टू कॅश. आता भावेशचा विचार केला तर भावेशची डेबिट साईड जास्त आहे 78,450 ती दोन्हीकडे मांडली आणि मग हे वरचे 32,000 18,000 450 आणि 15,000 हे वजा केल्यानंतर इथं बॅलन्सिंग फिगर येणार आहे किती तर 13,000. मग आता याचा डबल इफेक्ट आपल्याला दाखवायला पाहिजे. इथं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला कॅश आहे म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू भावेश कॅपिटल आणि टू आलियास कॅपिटल. बघा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू भावेश कॅपिटल आणि टू आलियास कॅपिटल 13,000 आणि 15,650 या पद्धतीने इफेक्ट झाला. आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश आहे म्हणजे चंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश कॅपिटलच्या डेबिटला कॅश आहे म्हणजे कॅशच्या क्रेडिटला बाय चंद्रज कॅपिटल अकाउंट 13,000 या पद्धतीने इथला इफेक्ट झाला. आणि त्यानंतर आपण कॅश अकाउंट क्लोज करायचा आणि इथं बॅलन्सिंग फिगर काढायची. मग किती बॅलन्सिंग फिगर आली तर 36,050 ही बॅलन्सिंग फिगर येणार आहे. आणि ही फिगर आपल्याला कुठे लिहायची आहे कॅश बॅलन्स म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश बॅलन्स घ्यायचा. बघा 36,050 इथं कॅश बॅलन्स आला. बघा इथं बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स दोन्हीही आलेले आहेत. व्यवस्थित फरक लक्षात घ्या असं आपल्याला झालेलं नाही कारण आपल्याला बँक दिलं तर आपण बँक अकाउंटच ओपन करतोय कॅश दिलं तर कॅश अकाउंटच ओपन करतो. पण इथं वेगळ्या पद्धतीने ॲडजस्टमेंट दिल्यामुळे आपल्याला या पद्धतीने इफेक्ट दाखवायला लागतात. आणि शेवटी मग बॅलन्स शीट इथं टॅली होते 1,38,250 रुपयेनं. हा टिपिकल प्रॉब्लेम आहे. 2 वेळा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मग प्रॉब्लेम सोडवा. आधी न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची.